समुद्र ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा भेट शिवा मजरा सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत रामदासांच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयी याचा आपण विचार करतो आहोत। सध्याच्या या वैश्विक संकटामध्ये आदरणीय प्रमोदजी शास्त्री यांच्या संत समागम या लाईव्ह फेसबुक पेज या व्यासपीठावरून समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास, त्याची ओळख, त्याबद्दलची उत्कंठा वाढावी असा एक दृष्टिकोन ठेवून मागच्या 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून आपण हा उपक्रम करतो आहोत। सध्या आपण समर्थांच्या आत्माराम या दिव्य अशा ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या ग्रंथामध्ये 5 समास आहेत। त्यामध्ये पहिला समास त्याग निरूपण, त्याचा आपण त्यातल्या ओव्यांचा मननाचा अभ्यासाचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण या पहिल्या समासातील 32व्या ओवीपर्यंत विचार केला होता आणि त्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की जे नाशिवंत आहे, जे तुझ्यासोबत येणार नाही, जे अशाश्वत आहे ते तुम्हाला द्यायला काही हरकत नाही, तेवढंच तू मला दे, बाकी काही तुला मी जास्त मागत नाही। ती तुकेची द्यावे मज, तेवढंच दे। समर्थांच्या दृष्टीने ते अत्यंत क्षुल्लक आहे आणि ते अत्यंत थोडं आहे, पण
आपल्यासारख्या प्रापंचिकाच्या दृष्टीनं ज्यांना प्रपंच, प्रतिष्ठा, व्यवसाय, मान, सन्मान, समाजामध्ये एक मोठी पद, असं ज्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये भाव आहेत, त्यांना तितुकेची म्हणजे एवढं का असं वाटण्याची शक्यता आहे. आणि खरं आहे ना, पहिल्या 3 ओव्यांमध्ये ते म्हणताय जितुके काही नासवं न जाईल. अरे जे नाश पावणार आहे तेवढं, जे अशाश्वत असेल, जे शाश्वत नाही, जे संपणार आहे, तुझं समागमे न येईल. तुझ्यासोबत अंतसमयी जे येणार नाही. आणि 4थ्या चरणामध्ये मात्र ते म्हणतायत तितुकेची मज दे, तितुकेची द्यावे मज, तेवढंच दे मला. आता राहिलंय काय? आपल्याला वाटेल हे सगळं जर तुम्हाला द्यायचं असेल मग माझ्याकडे राहिलं काय? 32वा श्लोक आपण पाहिला. आता असं आहे की एवढं ऐकल्यानंतर शिष्य असा विचार करतो की जे नासून जाणार आहे, ज्याचा ऱ्हास होणार आहे, जे शाश्वत नाहीये, जे माझ्यासोबत येणार नाहीये, ते यांना तरी कशाला पाहिजे? काय करायचे यांना घेऊन? ते शिष्याच्या मनात आलेला अंधुकसा असा विचार सद्गुरू ओळखतात. त्यांना सांगायची गरज आहे का आपण? अहो, ते स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत आणि ज्यांनी ईश्वराला जन्म दिलेला आहे त्या सद्गुरूंना आपल्या सत्शिष्याच्या अंतःकरणात काय चलबिचल चालू आहे, काय खळबळ चालू आहे, हे समजणार नाही. म्हणून पुढच्या ओवीमध्ये तो संदर्भ आलेला आहे. आणि संत रामदास म्हणतात, मजही ते काय करावे, परी तुझ पासूनच टाकवावे, तू टाकिले तरी न्यावे, तुझ समागमे श्रीराम. याचा अर्थ असा आहे, मजही ते काय करावे. अरे तू जे मला काही देणार आहेस, जे नाशिवंत आहे, जे अशाश्वत आहे, जे तुझ्यासोबत येणार नाहीये, ते जे तू काही मला देणार आहेस, मजही ते काय करावे. मला तरी काही घेऊन काही त्याचं मला घरी घेऊन जायचंय का? ते तुझ्याकडे गाडी आहे, घर आहे, तुझे नातेवाईक आहेत, तुझं सकल वैभव आहे, बँक बॅलन्स आहे, FD केलेले आहेत, या गावात एक फ्लॅट, त्या गावात एक फ्लॅट, वडिलोपार्जित आलेली जमीन, गावाकडचा मोठा वाडा, हे सगळं नाशिवंत आहे. ते घेऊन मला तरी काय करायचंय? मजही ते काय करावे, परी तुझ पासून टाकवावे. मला ते घेऊन काही करायचं नाही, पण माझा हेतू काय आहे? हे सगळं तुला टाकण्याची, तुझ्याकडून ते टाकून द्यायला लावावं. मला काही करायचं नाही ते घेऊन, मी घेऊन जाणार नाहीये. तू टाकिले तरी न्यावे, तुझं समागमे. आणि जेव्हा तू टाकून देशील, हे याचा त्याग करशील, तेव्हा मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. कारण तू वाट चुकलेला वाटसरू आहेस, तुला योग्य मार्गावर न्यायचंय, मग मला तुला तू पोचवलं पाहिजे तिथं. आता शक्यता अशी आहे
हा जो तिसरा आणि चौथा चरण आहे, तुआ टाकिले तरी न्यावे तुझं समागमे. तू जरी टाकून दिलं तरी ते तुझ्यासोबतच पाठवायचे, असा अर्थ एखाद्याला वाटू शकतो. पण तसं नाहीये. तुआ टाकिले तरी तिथं कॉमा दिला पाहिजे. आणि न्यावे हा जो शब्द आहे तिसऱ्या चरणातला, तो आपण चौथ्या शेवटच्या चरणाला जोडला पाहिजे. न्यावे तुझं समागमे, तुझ्या सोबत मी येतो, माझ्या सोबत तुला घेऊन जातो, असा त्याचा अर्थ आहे. सद्गुरू म्हणताय की मला गरज आहे म्हणून मी तुला ते मागत नाहीये. तुझी गाडी, घोडे, बंगले, फ्लॅट, शेती, बँकेतल्या FD, मला त्याची गरज आहे म्हणून मी तुला मागत नाहीये. पण तुला देण्याची टाकण्याची सवय लागावी म्हणून तू ते टाकून दे. कारण का, आता तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल अंतःकरणामध्ये अत्यंतिक आदराचं आणि प्रेमाचं ठिकाण झालेलं आहे. तुझी माझ्यावर श्रद्धा आहे. कारण 30व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, आणि विश्वाससी माझ्या बोला, मी जे काही म्हणील त्याच्यावर तुझा विश्वास आहे म्हणून तू हे टाकून दे. आणि आत्ता तुझ्या मनामध्ये आलाय ना तो भाव, माझ्याबद्दल आदर निर्माण झालाय, मग आत्ताच टाकून दे. काय सांगावं पुढच्या क्षणाला तुला परत मोह जडला तर. तुआ टाकिले तरी न्यावे, तू जर त्याग केलास तर तुला माझ्या सोबत घेऊन जातो. तिसऱ्या चरणातला तुआ टाकिले तरी कॉमा न्यावे तुझं समागमे, तुला माझ्यासोबत मी घेऊन जातो. मला त्याची गरज आहे म्हणून मी ते तुला मागत नाहीये. आपल्याला माहिती आहे समर्थ रामदास स्वामींचे, की ज्यांना समर्थांनी आपल्या समाधीतून दर्शन दिलं प्रकट हो, परम परिव्राजकाचार्य सद्गुरु श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामी हे पुण्यात गडावर जायच्या अगोदर, म्हणजे त्या अगोदर ते कधी गडावर गेलेले नाहीत. सज्जनगड त्यांना माहिती नाही. पैणिटकर गुरुजींकडे होते. आणि म्हणजे पैणिटकर गुरुजींनी त्यांना एके दिवशी पाहिलं की हा मुलगा जो आहे तो त्रिकाल स्नान करतो, मधुकरी मागून राहतो. मग पैणिटकर गुरुजींनी श्रीधर स्वामींची चौकशी केली आणि त्यांना सांगितले की माझ्या पाठशाळेत चल आणि माझ्यासोबत राहा. त्यांच्यासोबत ते राहिले. आणि बरेच दिवस झाल्यानंतर, त्यांची साधना पूर्ण झाल्यानंतर पैणिटकर गुरुजींनी एक चरित्र लिहिलेलं आहे, समर्थ चरित्र. 100 कथा आहेत समर्थांच्या आयुष्यातल्या, आणि किंमत आहे केवळ 100 रुपये. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे तो ग्रंथ आहे. आणि समर्थांच्या वाङ्मयाचा जे अभ्यास करणारे आहेत, चरित्राचा जे अभ्यास करणारे अभ्यासार्थी आहेत, त्यांना अनेक प्रश्न समर्थ चरित्रावर जेव्हा विचारले जातात तर त्याचा संदर्भ किंवा त्या गोष्टी आपल्याला पैणिटकर गुरुजींच्या श्री समर्थ चरित्रामध्ये मिळतात. 100 रुपयांचं 100 कथा असलेलं पुस्तक आहे. पैणिटकर गुरुजींनी श्रीधर स्वामींना सांगितलं की आता यापुढे तू सज्जनगडावर जा. ते म्हणाले कुठे आहे ते, कसं जावं लागतं. आता काय गाडी घोड्यानी जायचा प्रश्न नाही, रेल्वे नाही, बस नाही, काही नाही. पुण्यावरून पायी जायचंय सज्जनगडला. मग पैणिटकर गुरुजींनी सांगितलं इथून तिथं जा, तिथून तिथं जा, अशी ती गावाची नावं वगैरे, ते नकाशा वगैरे काय असेल तो काढून दिला. उद्या पहाटे तू निघ म्हणाले. संध्याकाळी, आदल्या दिवशी संध्याकाळी श्रीधर स्वामींनी एक कागद
पळणिटकर गुरुजींना दाखवला. दोघांच्या मध्ये कंदील लावलेला होता आणि पळणिटकर गुरुजी तिकडे बसलेत, श्रीधर स्वामी इकडे बसलेत. श्रीधर स्वामींनी तो कागद गुरुजींना दिला आणि ते म्हणाले, ही काही ठेव आहे, बँकेमध्ये असतील काही पैसे, ह्याचा दर महिन्याला वगैरे काय ते व्याज येतं आणि हे व्याज ह्यातून जो काही निधी येतो तो तुमच्या या पाठशाळेला चालू राहू द्या, मला काय करायचंय हे. सज्जना हो, समर्थ रामदास स्वामी आत्माराम ग्रंथामध्ये शिष्याला मागत आहे ते त्यांना गरज आहे म्हणून नव्हे, त्या प्रसंगाचं मला स्मरण झालं म्हणून मी तुम्हाला हा दृष्टांत देतोय. श्रीधर स्वामींच्या चरित्रातला हा प्रसंग आहे. आता खरं तर पळणिटकर गुरुजींना अनेक विद्यार्थी तिथे शिकत होते, काही हरकत नव्हती. ती जी काही बँकेची पावती आहे, एफडी असेल काय असेल ते ठेवायला काही हरकत नव्हती. आपल्याला धक्का बसेल, पळणिटकर गुरुजींनी तो कागद पाहिला असा, ते म्हणाले, आता तुला ह्याचा काही मोह आहे का? ते म्हणाले, मी सर्वसंग परित्याग करून चाललोय ना, मी अंगावरची केवळ लंगोट घेऊन चाललोय, आता मला काही पाहिजेच नाहीये. तुम्हाला कदाचित उपयोग होईल म्हणून मी तुम्हाला देतोय, हे माझी विनंती आहे. पळणिटकर गुरुजींनी श्रीधर स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहिलं, एकदा त्या कागदाकडे पाहिलं. तो कागद त्याची सुरळी केल्यासारखी केली आणि कंदिलाच्या वातीवर धरली, कंदिलाच्या ज्योतीवर धरली आणि तो जो काही बँकेचा कागद होता, काही एफडी असेल, तो जाळून टाकला. सद्गुरूंना पाहिजे म्हणून सद्गुरू मागत नाही, तर ती टाकून देण्याची सवय लागावी म्हणून समर्थ रामदासांनी आपल्या शिष्याला ते टाकून द्यायला सांगितलं. त्यांना पाहिजे म्हणून ते दे मला असं म्हणत नाहीयेत. पुढची ओवी आहे, अरे भूषण भिक्षेचे सांडिले, राजपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले, सांग बापा श्रीराम. समर्थ त्याला म्हणतायत, शिष्याला म्हणतायत, अरे तू आतापर्यंत भिक्षा मागून राहत होता, भिक्षेवर सगळी गुजराण चालू होती, पण मी तुला आता राज्यपद देतोय, तुझं ते आढळ पद जे आहे ते मी तुला देतोय, तरी तुझे गेले काय गेले सांग बापा. तुझं मी ते टाकायला टाकून द्यायला तुला सांगितलं. तुझ्याकडचं जे नाश पावणार आहे, ऱ्हास पावणार आहे, अशाश्वत आहे, जे तुझ्यासोबत येणार नाहीये, ते सगळं फेकून दे म्हणून सांगितलं मी तुला. आणि तुझं भिक्षेचं मागणं, भिक्षेवर गुजराण सुद्धा तुझी मी काढून टाकणार आहे, कारण मी तुला राज्यपद देतोय. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, कुंभाराला राज्यपद दिलं, त्याला राजा केलं कुंभाराला. पण राजा करूनही त्या कुंभाराला जर वाटत असेल, सारखं लक्ष त्याचं तिकडे असेल, गाढवं वळवून आणलीत का, त्यांना खायला घातलंय का, पाणी दिलंय का, त्यांना बांधून ठेवलंय का, पुन्हा जर तेच करायचं असेल तर मग हे राज्यपद तुला कशाला पाहिजे. खरं तर राजा झाल्यानंतर असल्या यकश्चित आणि क्षुल्लक गोष्टींची कशाला डोक्यामध्ये विचार आणायला पाहिजे. खरं तर भिक्षेचा एवढा मोठा अभिमान आणि भिक्षेवर चालणारा संप्रदाय समर्थ रामदासांनी उभा केलेला आपल्याला माहिती आहे. दासबोधातल्या 200 समासांपैकी एक समास समर्थ रामदासांनी भिक्षेवर वाहिलेला आहे. भिक्षेचं अनन्यसाधारण महत्व आहेच आहे, पण या ठिकाणी समर्थांनी त्याला सांगितलं की मी तुला तुझं आढळपद देतो, तुला राज्यपद देतो परमार्थातलं,
आता त्या भिक्षेची कशाला तू पर्वा करतो? तुझ्या गळ्यातली भिक्षेची झोळी मी मागतो आहे, पण तुला चिंता वाटतीये का? आता झोळी नाहीये तर भिक्षा कशी मागू? भिक्षेमध्ये मिळालेलं धान्य कुठे ठेवू? अशी जर तुला काही चिंता वाटत असेल तर ते मनातलं सगळं काढून टाक. कारण मी तुला राज्यपदी बसवतोय, तुला राजा करतोय. समर्थ एका दृष्टीने असं म्हणताय की तू तू मला तुझ्या 4 खोल्यांचं घर देणार आहेस, पण मी तर तुला या विश्वाचा सम्राट करतोय, या विश्वाचा मालक करतोय. आता त्या बदल्यामध्ये, तुझ्या त्या 4 खोल्यांच्या बदल्यामध्ये सगळं विश्व मी तुला आंदण देतोय. आता तुला काळजी वाटू नये. जसं माऊली म्हणते, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. हे सगळं विश्वच माझं घर आहे. किंबहुना चराचर आपणची झाला. या दृश्य विश्वाला भरून तो व्यापक झालेला आहे. या दृश्य विश्वामध्ये आणि या दृश्य विश्वाच्या पलीकडे जे चर आणि अचर आहे. आता या ठिकाणी समर्थांनी भूषण भिक्षेचे असा शब्द वापरलाय. भिक्षेचं भूषण वाटलं पाहिजे का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जळो जिणे लाजीरवाणे. भिक्षा मागून जगणं हे लाजीरवाणे. भिक्षापात्र अवलंबिने हे लाजीरवाणे. पण समर्थांनी भिक्षा म्हणजे भीक मागून असंच तुकाराम महाराजांना म्हणायचंय. समर्थ रामदासांनी भिक्षेला काय काय नावं दिली आहेत. स्वतः स्मृतगामी असलेले दत्त महाराज, दत्तात्रय स्वामी, ते भिक्षा मागतायत. आद्य शंकराचार्यांनी भिक्षा माग. किती लोक भिक्षेवर जगतायत. या ठिकाणी समर्थांनी भूषण लिहिलंय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना भिक्षा मागतानाचा अनुभव आहे. दासनवमीच्या काळामध्ये, त्या सप्ताहामध्ये आपण भिक्षा मागतो. मनाचे श्लोक म्हणत जातो. चाफळला दरवर्षी दिनांक 16 मे ते 20 मे हा दासबोध अभ्यासार्थींचा मेळावा असतो. आणि किती वर्षापासून आहे? किमान 60 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून हा वर्ग चालू आहे चाफळला. पहिल्या दिवशी तिथला प्रघात आहे. पहिल्या दिवशी सकाळी भिक्षा मागत गावामधून एक फेरी काढण्यात येते, मनाचे श्लोक खड्या आवाजात म्हणत. अहो, शिवथरगडीतला सगळ्यात मोठा जो उत्सव आहे, 9 दिवसांचा दासबोध जयंतीचा उत्सव, ते 9 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी लोक जातात आणि भिक्षा मागतात मनाचे श्लोक म्हणत. आणि गाडीमध्ये धान्य भरून आणावं लागतं. तो भिक्षा मागत असताना भिक्षा म्हणणारे खड्या आवाजामध्ये, मोठ्या आवाजामध्ये ते मनाचे श्लोक, तर रामदासी संप्रदायाची, रामदासी पद्धती घातलेली छाटी आणि गळ्यामध्ये झोळी. लोक पटापट पटापट भिक्षा घालायला येतात. कुणी द्रव्य घालतं, कुणी धान्य घालतं. साखर, गहू, तांदूळ, ज्वारी, काय असेल ते लोक भिक्षा घालतात. नुसती भिक्षा घालतात का? पाट मांडतात, घराच्या समोर रांगोळ्या काढतात, पाटावर उभं करतात भिक्षा मागणाऱ्या रामदासीला, पाणी घालतात, हळद, कुंकू, दूध, औक्षण करतात. हे भूषण आहे ना.
भिक्षा मागणं, म्हणून समर्थ रामदासांनी या ठिकाणी भिक्षेला भूषण हा शब्द वापरलेला आहे. आणि खरंच तो सन्मान आहे. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, नाशिवंत तितुकेची देसी तरी पद प्राप्त निश्चयेसी, त्यामध्ये लालूच करिसी तरी स्वहित न घडे श्रीराम. नाशिवंतच मी तुला मागितलंय आणि तेवढंच तू मला देणार आहेस, पण त्याच्या बदल्यामध्ये तुला राज्यपद मिळणार आहे. परमार्थातलं तुझं ते आढळ पद मी तुला मिळवून देणार आहे. आता यामध्ये जर तू काही मोह ठेवशील, त्यामध्ये लालूच करीसी. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना श्रीराम. माणसांचा लालची स्वभाव आहे. सगळं द्यायचं जरी असलं किंवा एखादा संकल्प पूर्ती झाली आहे म्हणून पूजा घालायची असेल, तरी पण माणूस काय करतो? मुक्त हस्ते मुक्त मनाने देऊ शकतो का? काही नाही करत. म्हणजे संकल्प पूर्ती झाल्यानंतर सुद्धा अशी अवस्था आहे. जर तू त्यामध्ये काही मोह करशील, काही प्रलोभन ठेवशील, काही लालसा ठेवशील, तर स्वहित न घडे. तुझं जे हित तुला करून घ्यायचंय ते तुला प्राप्त होणार नाही. मनामध्ये काही विकल्प न ठेवता हातचं राखून काही तू करू नकोस. आपल्याला माहिती आहे, आपण उपनिषदाचा अभ्यास करत असताना ही गोष्ट ऐकली आहे. नचिकेताच्या वडिलांनी विश्वजित यज्ञ केला. आता त्या यज्ञाची खासियत अशी आहे की यज्ञ केल्यानंतर घरातलं सगळं दान देऊन टाकायला पाहिजे. नचिकेताच्या वडिलांनी ज्या गायी द्यायला पाहिजे होत्या, त्यामध्ये इथं समर्थ सांगतात तसं लालूच केली. त्यांनी काय केल्या? वांज गायी दक्षिणा म्हणून देऊन टाकल्या, दुधाळ गायी दिल्या नाहीत. समर्थ म्हणतात असं करता उपयोगी नाही. आपण मंदिरामध्ये जातो, अहो साधी आपली गोष्ट घ्या ना, आपल्यावरून पहा. मंदिरामध्ये जातो, आपण दर्शन घेतो आणि त्या दक्षिणा पेटीमध्ये काहीतरी टाकायचं आहे म्हणून आपण खिशामध्ये हात घालतो, पर्समध्ये हात घालतो. आणि आपला दृष्टिकोन असा असतो की जे छोटं नाणं आहे ते दक्षिणा म्हणून टाकायची आहे ना, म्हणून त्यातल्या त्यात जे काही नाणे आहेत, कॉइन्स आहेत, त्यातल्या त्यात जे छोट आहे 5 रुपये वगैरे असं, तर तेवढं टाकून द्यावं असा विचार असतो. पण नोट काढून टाकावी, 100, 200, 500 टाकावेत असं वाटत नाही. शास्त्र असं सांगतं की तीर्थक्षेत्राला स्नान करायला गेल्यानंतर आपण स्नान केलेले ते कपडे आहेत ते धुवायचे, तिथं वाळत घालायचे काठावर, ते घरी आणायचे नाहीत असं शास्त्र सांगतं. तीर्थक्षेत्रावर आपण स्नानाला गेल्यानंतर आपली वस्त्र धुवायची, ती तशीच नाही टाकायची. धुवायची स्वच्छ, ती वाळत घालायची, पण घेऊन यायची नाहीत. असा प्रघात आहे असं शास्त्र सांगतं. आता लोक काय करतात? जायचे आणि ते कपडे टाकायचेत का? मग जीर्ण झालेले कपडे, फाटत आलेले कपडे असे घालून जायचे, स्नान करायचं आणि ते कपडे तिथेच टाकायचे. का? तर आम्ही शास्त्रविहित वागतोय. याला समर्थांच्या भाषेमध्ये लालूच करीसी असं म्हणलं पाहिजे. काहीतरी लालच आहे, हातचं राखून आपण काम करतो आहोत. का नाही वाटलं पाहिजे नवीन कपडे घालून जाऊ आणि ते तिथं घडी घालून ठेवून येऊ? स्वामी वरदानंद भारतींच्या
जीवनातला एक प्रसंग आहे. स्वामी वरदानंद भारतींनी पंढरपूरला विठोबाच्या मंदिराला नगर प्रदक्षिणा करायची ठरवली. दंडवत घालायचं ठरवलं. दंडवत म्हणजे कसं घालायचं? उभा राहून नमस्कार करायचा, पोटावर पडायचं, पुन्हा उभा राहायचं असं नव्हे. दंडवत असंही घालता येतं. ते झोपले रस्त्यावर आणि आपल्या शरीराला गोल 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 फिरवत रस्त्यानी त्यांनी विठ्ठलाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातलेली आहे. आपण कल्पना करू शकतो, आपल्याच्यानी धारिष्ट नाही होणार, या जन्मात तरी नाही होणार असं काही करायचं. त्यांनी पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिराला रस्त्यावर लोळण घेत स्वतःला गोल 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 फिरवत अशी प्रदक्षिणा घातली. कुठे गेला हो देहभाव? कुठे गेलं ते ज्ञान वैभव? ते सगळं मला दे, तुझे जे सकळ वैभव आहे, समर्थ शिष्याला म्हणतायत, ते सगळं मला दे. सगळं वैभव आप्पांनी, पूजनीय आप्पांनी पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेलं आहे. नंतर तिथून आप्पा चंद्रभागेवर गेले. सांगायचा प्रसंग असा आहे की चंद्रभागेवर गेले, स्नान केलं, अंगावरची धोतर वगैरे ते सगळं स्वच्छ धुतलं आणि ते तिथंच ठेवून ते परत आले. नवीन धोतर, नवीन कपडे. त्यांनी प्रदक्षिणा घेतली मंदिराला, चंद्रभागेवर गेले, स्नान केलं, वस्त्र सगळी धुतली स्वच्छ आणि ती तिथंच ठेवून आप्पा घरी आले. आमचं शास्त्र आम्हाला सांगतं, श्रिया देयम, रिया देयम, संविदा देयम. योग्य ठिकाणी दिलं पाहिजे. आपल्या वैभवाला साजेल असं दिलं पाहिजे. पगार किती आहे, पॅकेज किती आहे दोघा नवरा बायकोचं? महिन्याला 2, सव्वा 2, 2.5 लाख रुपये पॅकेज आहे. दानधर्म किती आहे? 2 रुपये तरी आहे का? आपण याचा विचार केला पाहिजे. आणि ही भावना, आपलं तर आयुष्य संपत आलं, किमान आपल्या मुलांमध्ये, नातवांमध्ये आपल्याला रुजवता आली पाहिजे. श्रिया देयम, रिया देयम, संविदा देयम. अरे आपल्या वैभवाला साजेल असं दिलं पाहिजे. हच्च राखून करू नको. संत नामदेव महाराज म्हणतात, नाशवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐसी ज्याची कथा पुराणात. पुराणामध्ये अशी कथा आहे, नामदेव महाराजांनी सुद्धा याला दृष्टांत दिलाय. नाशवंत देता ब्रह्म येईल हाता. जे नाशिवंत आहे, समर्थ आपल्या शिष्याला मागताय, तुला आढळपद देतो म्हणतायत, राज्यपद देतो म्हणतायत संत नामदेव महाराज. आज 1100-1200 वर्षापूर्वीची वाणी आहे ही. ते म्हणतायत, नाशवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐसी ज्याची कथा पुराणात. माया देऊनिया ब्रह्म घ्यावे. जे सगळं नाशिवंत आहे, नटलेलं आहे, ते सगळं देऊन टाकावं. माया देऊनिया ब्रह्म घ्यावे हाती, ऐशा गुरु प्रती का भजाना. असा जो गुरु आहे की जो ते सगळं नाशिवंत टाकायला लावतो आणि ब्रह्मपद प्राप्त करून देतो, अशा सद्गुरूंना का भजत नाहीये? त्यानंतर 500-550 वर्षानंतर समर्थांचा अवतार आहे. मग सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना भजन नाही करणार आपण? त्यांची उपासना नाही करणार आपण? नामदेव महाराजांनी विचारलेला प्रश्न आहे, का भजत नाही अशा सद्गुरूला? नामा म्हणे आहे, मोक्ष तोही पाहे, दास होतो. तोच मोक्ष पाहतो की ज्याचा विश्वास सद्गुरूंवर आहे. सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास. ज्या कल्याण सेवक महाराजांनी, संकेश्वर पीठाधीश शंकराचार्य महाराजांनी आत्माराम ग्रंथावर विवेचन केलेलं आहे, ते म्हणतायत,
दे नाशवंत गुरुपार स्मरोणी नित्य. जे नाशिवंत आहे ते एकदाच नव्हे, नित्य दे, सवय लागू दे देण्याची. दे नाशिवंत गुरुपाद स्मरोणी नित्य, तत्काळ मोक्ष मिळतो परिपूर्ण सत्य. परिपूर्ण मोक्ष मिळेल. सत्य हे माया नुरे सुलभ ब्रह्म सुखैक धाम, कल्याण पूर्ण निज श्री गुरु राम राज. कल्याण सेवकांची ही रचना आहे. पुढे आत्माराम ग्रंथामध्ये पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या ओवीमध्ये समर्थ रामदास म्हणतात, आता त्यांनी शिष्याची भावना या पुढच्या श्लोकामध्ये वर्णन केलेली आहे. हे ऐकल्याबरोबर तो शिष्य काय म्हणतोय? तो शिष्य म्हणे जी दिधले, स्वामी म्हणती पद लाधले, आता तू आपुले काही मानू नको. हे सगळं ऐकल्यानंतर तो शिष्य म्हणे जी दिधले, तो म्हणजे तो नव्हे. हे ऐकल्याबरोबर तो शब्दाचा अर्थ असा आहे, आता. हे सगळं ऐकलं आणि शिष्य म्हणाला, स्वामी, पटकन तो म्हणाला, त्वरित, इन्स्टंट. शिष्य म्हणे जी दिधले, मी देऊन टाकलं तुम्हाला सगळं. ते ऐकल्याबरोबर समर्थ त्याला म्हणतात, स्वामी म्हणती पद लाजले, चाल तुला आढळपद मी तुझं देऊन टाकलं तुला. थेंबुटा सागरी मिळाला. शिष्याचा प्रश्न आहे दासबोधामध्ये, मोक्ष किती दिवस लागतील मला मोक्ष प्राप्त व्हायला? अरे कशाला? झाली की तुला मोक्ष आहे, कारण ते तुझ्याच जवळ आहे. जेवढ्या तातडीनं शिष्य म्हणतो की स्वामी दिधले, लगेच स्वामी म्हणतात, तुला तुझं पद लाजले, चल तुला तुझं पद देऊन टाकलं मी. आता तू आपले काही मानू नको. आता हे जे काही तू नश्वर टाकलेलं आहेस ना, त्याचा मात्र तुझ्या मनात यत्किंचितही विचार नाही आला पाहिजे. नकोस. आता खरं तर प्रापंचिक जीवनामध्ये आपण पाहतो की लोक अगोदर तर काही द्यायला तयार नसतात. त्या आसाममध्ये, पश्चिम बंगालमध्ये तिनसुकिया नावाचा जिल्हा आहे आणि त्या तिनसुकिया जिल्ह्यामध्ये एक भरपूर मोठी जमीन विवेकानंद शिला स्मारकाला मिळणार होती आणि पूजनीय एकनाथजी रानडे आणि आपले मोरया प्रकाशनचे दिलीपराव महाजन काका हे त्यांच्याकडे संवादासाठी जायचे आणि त्यांना ती जमीन हवी होती. बरं, ती समोरची जी मंडळी आहेत ते दानशूर होते, संपन्न होते, त्यांना ती जमीन द्यायची होती स्मारकाला. पण ते काय म्हणाले, तुम्ही आमचं तिथं नाव लावा म्हणाले. म्हणजे दानशूर त्यांच्यामध्ये आहेच आहे, दानशूरता ही. कित्येक मंदिर आहेत, कित्येक धर्मशाळा आहेत की ज्यांनी दान केली त्यांची नावं त्या धर्मशाळेला आहेत. एक सुप्त भावना आहे माणसाच्या मनात, माझं नाव लागू दे कुठंतरी माझ्या अहो 200 रुपये, 250, 500 रुपये देणारी माणसं त्या भिंतीवर एक आपला चिरा करून ठेवतात. पण त्याच्यातही ते एकट्याचं नाव नसतं. यांच्या स्मरणाप्रित्य यांनी दिले आणि तिसऱ्याच्या हस्ते दिले, 3 नावं त्या फरशीवर येतात. किती? 500, 1000 रुपये. त्यातून तिनसुकिया जिल्ह्यातली ती जमीन आहे. तर ती एकनाथजी रानडेंची खासियत अशी होती की संवाद तुटू द्यायचा नाही. पटकन एक तुकडा पाडायचाच नाही. आदरणीय
दिलीपराव महाजन काका त्यांनी त्यांच्या साक्षात्कारामध्ये, मुलाखतीमध्ये असं सांगितलं की 3 सूत्र एकनाथ लोकसंग्रहासाठी मी कायम माझ्या अंतःकरणावर कोरल्या गेलेली आहेत. नंबर 1, कायम पत्र लिहित राहा. उत्तर येवो न येवो, असं काम झालंय, तसं काम झालंय, हे झालंय, ते झालंय, ते झालंय, लोकांना माहिती होण्यासाठी म्हणून, लोकांना म्हणजे त्यांच्या जे संपर्कात असायचे किंवा संपर्कात मुख्यमंत्री आहे, राज्यपाल आहे, मुख्य सचिव आहे, ते काही संपर्कात होते का एकनाथजींच्या? पण एकनाथजी कायम ते पत्राचार करायचे, कायम संपर्क. उत्तर नाही आलं तरी त्याची अपेक्षा नाही, पण पत्र पाठवत राहायचे. नंबर 2, संवाद तुटू द्यायचा नाही. होत नाही का? ठीक आहे, मग ओके, नमस्कार, असं नाही म्हणायचं. तुम्ही विचार करा, मी पुन्हा येतो तुमच्याकडे. गरज असो का नसो, पण आपण जर तिथं गेलेलो असो एखाद्या गावामध्ये, तर तिथले जे लोक आहेत त्यांना जाऊन भेटायचं. असो का नसो, काही नाही. मी तुमच्या गावात आलो होतो आणि म्हणलं चला. त्यांनी जी अगोदर पत्र पाठवलेली असायची, त्या पत्रामुळे एकनाथजी रानडेंच्या बद्दल तिथल्या त्या स्टाफमध्ये, प्रशासनामध्ये, तिथल्या त्या अधिकाऱ्यामध्ये एक उत्सुकता, एक उत्कंठा आणि एक प्रकारचा आदर मनात असे. आणि जेव्हा एकनाथजी रानडे तिथं जात की मला राज्यपालांना भेटायचे, तो जो सचिव असायचा त्याच्या लक्षात यायचं, अरे हेच एकनाथजी रानडे का, जे विवेकानंद स्मारकाबद्दल आपल्याला दर महिन्या 2 महिन्याला पत्र लिहून सरांना पाठवत असतात, आपल्या साहेबांना माहिती देत असतात. अरे मग बोलवा त्यांना, त्यांना ताटकळत ठेवू नका. हे सूत्र आहे. आता हे जे नंबर 2चं सूत्र आहे, संवाद तुटू द्यायचा नाही. 3-4 बैठका झाल्या. पहिल्यांदा ते म्हणाले आमचं नाव द्या. पुन्हा ते म्हणाले आमचा एक माणूस तिथं ट्रस्ट. पुन्हा ते म्हणाले तुमची जी बैठक असेल त्या बैठकीला आम्हाला बोलवा. पण 3 वेळा 4 वेळा संवाद तसाच होत राहिला. प्रत्येक वेळी एकनाथजी म्हणायचे. शेवटी 4थ्या वेळी एकनाथजींनी त्यांना सांगितलं की अहो, आपला शास्त्र असं सांगतं की जे दान द्यायचं आहे ते उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला सुद्धा समजता कामा नये. असं आपलं दान असलं पाहिजे. आणि ते पटलं आणि त्यांनी ती मोठी जमीन विवेकानंद स्मारकाला दिली. या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं असं आहे की लोक अगोदर द्यायला तयार होत नाहीत. आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या दैनंदिन जीवन त्याचा अनुभव घेतो. आणि जे देतात ते पुरू नये अशा प्रकारचं देतात. विशेषतः काही कार्यक्रमामध्ये, काही असे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये आहेर देण्याची प्रथा आहे. कपडे आहेर देण्याची प्रथा आहे. दिलेले असतात की त्याला ऑलरेडी कुंकू 4-5 ठिकाणी लागलेलं असतंय. म्हणजे किमान 7 ते 8 वेळा ते आहेराच्या निमित्ताने ते फिरत असतं सगळीकडे. दिलं, तिसऱ्यानी चौथ्याला दिलं, चौथ्यानी 5व्याला दिलं. त्याचा वापर होऊ द्यायचा, फक्त ती पद्धत पाळण्यासाठी. लग्न कार्यामध्ये आलेले टॉवेल, टोप्या, विशेषतः शाल, अहो 2 खांदे सुद्धा ज्याच्या पूर्ण होत नाहीत अशा शाल निघालेल्या आहेत. टॉवेल तरी मोठा, पण अशा शाल घालून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे असं व्यासपीठावरून माईक मध्ये सांगितलं जाते. आता या ठिकाणी एक खासियत समर्थ सांगतायत. समर्थ म्हणताय, आता तू आपुले काही मानू नको, तू मला देऊन टाकलंयस ना, आता तू काही बोलू नकोस. तुझ्या मनामध्ये तो भाव नाही आला पाहिजे की हे काय. काय होतं,
हा संदर्भ कशासाठी मला लक्षात येतोय? काही दान देतो, एखादं वस्त्र असेल, शर्टचं कापड, पॅन्टचं कापड आपण देतो आणि 2 दिवसानंतर लक्षात येतं की अरे हे शर्टचं कापड, पॅन्टचं कापड, हे जे पॅकिंग आपण यांना दिलेलं होतं, यांनी तिसऱ्यालाच दिलंय. कशाला द्यायला पाहिजे यांना? असा एक भाव आपल्या मनात येऊ शकतो. हे जर लोकांना देत आहेत तर यांना कशाला द्यायला पाहिजे? आणि बरोबर या वर्मावर समर्थांनी बोट ठेवलंय. समर्थ म्हणताय तुला द्यायचंय ना, तुला द्यायला सांगितलंय, तुझ्या मनात आलंय, तू देऊन टाक. दिल्यानंतर त्यांनी जाळून टाकलं, वापरलं का पाण्यात फेकून दिलं का नाही, अजून कुणाला दिलंय, त्याच्याशी तुला काही सोयर सूतक नसलं पाहिजे. आम्ही काय म्हणतो, आपला एकदा दिल्यानंतर आपलं त्याच्यावर काहीही अधिकार राहता कामा नये. इंद्राय स्वाहा, इंद्राय इदम न मम, ही अधिकार नाही. ज्याला आपण काही देऊ, धन द्या, वस्त्र द्या, धान्य द्या, ते त्यांनी कुणाला वाटून टाकावं, विकून. एकदा पादुका आल्या, एका ठिकाणच्या पादुका आल्या. त्या मठाने पादुका आणल्या तिथल्या, आणि पादुका सगळीकडे फिरल्या, जमा झालं. आता त्यांचा तो पादुका प्रचार दौरा होता. नांदेडवरून परभणी जायचं, परभणीहून औरंगाबादला जायचं, जालन्याला जायचं, असं ते त्यांचं ठरलेलं होतं. नांदेडला खूप धान्य जमा झालं. काय केलं की मोंढ्यामध्ये गेले आणि ते धान्य त्यांनी टेम्पो नेला आणि ते धान्य घेतले. 2-4 दिवसानंतर सगळा हिशोब, त्या पादुका सगळी मंडळी गेली, ती त्याचा हिशोब करण्यासाठी काही स्थानिक मंडळी बसली, आयोजक, आणि त्यांना कुणीतरी म्हणाले की असं असं आपण एवढं धान्य गोळा करून दिलं, पादुकांचं पूजन झालं आणि यांनी धान्य इथं विकलं म्हणाले आणि त्याचे पैसे करून नेले. हे करताना फार एकदम जोरात राग आला त्याचा. अरे म्हणाले, आपण काय पैसे कमावण्यासाठी, त्यांना पैसे देण्यासाठी धान्य दिलं का? लोकांनी किती मोठ्या आस्थेने त्यांना धान्य दिलं. त्यांनी त्यांच्यासोबत न्यायला पाहिजे होतं. त्या धान्यावर लोकांना जेव घालायला पाहिजे होतं. भिक्षेमध्ये मिळालेलं धान्य. त्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातले एक अधिकारी बसलेले होते. त्यांनी हे सगळं ऐकलं आणि त्यांनी ते जेव्हा ते त्यांनी सांगितलं होतं, समर्थांच्या आत्माराम ग्रंथातली ही ओवी वाचताना मला त्या प्रसंगाची आठवण झाली. ते दिलेलं धान्य भिक्षेमध्ये, तुमचा तर प्रश्नच नाहीये. आणि लोकांनी दिलेलं धान्य, लोकांचा किंवा तुमचा अधिकार काय त्यावर? पहा काय व्यापक अर्थ काढतात लोक. अधिकारी लोक जे असतात ते किती दृष्टांताद्वारे आपल्याला समजावून सांगतात. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हा नियम पाळता येईल का? आम्ही कुठल्या मंदिरात जाऊ, मठात जाऊ, आम्ही काही दान देऊ, धन, द्रव्य, धान्य, वस्तू, काय वस्त्र, त्यांनी त्याचं काय केलंय याचा विचार आम्ही करता उपयोगी नाही. आमच्या मनामध्ये तो कधीही विचार येऊ नये. आम्ही एवढं धान्य दिलं, आम्ही एवढी वस्त्र दिली, तुळजापूरला आईला, तुळजापूरच्या भवानीला हजारोनी साड्या येतात, मग त्याचा लिलाव होतो. काही लोकांना वाटतं काय लिलाव करता येते, त्यातून पैसे कमावताय. तुमचा अधिकार काय? तुम्ही दान दिलंय ना, इदम न ममा, आपला विषय संपला. आपण एकदा दिलंय ते दिलं. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, आता तू आपले काही मानू नको, त्यातल्या कशाचाही तू संदर्भ तुझ्या मनामध्ये तो विषय राहिला नाही पाहिजे की मी एवढं दान दिलंय आणि एवढं केलंय. साधी सत्यनारायणाची पूजा घातलेली असते, तर आपण दुकानदाराला जाऊन म्हणतो पूजेच्या सुपाऱ्या, म्हणजे त्या आम्ही खात नाही
आणि गुरुजींनी खाऊ पण नाही. त्या अशाच पूजेमध्ये कुठेतरी वापरल्या जाव्यात. पूजेच्या सुपाऱ्यांचा डबा आहे किराणा दुकानामध्ये. पूजेच्या सुपाऱ्या जे भगवंताला द्यायचं आहे त्यात सुद्धा आमची लालूच आहे. आम्ही हातचं राखून करतो. हे सगळं त्यांनी ऐकलंय. त्याला ते शिष्याला घाई झालीये म्हणून तो असं म्हणतो की शिष्य म्हणे जी दिधले. आणि तसंच समर्थही म्हणतात, स्वामी म्हणती पद लाधले. आपल्याला गजानन महाराज गजानन विजय ग्रंथामध्ये सुद्धा असा एक संदर्भ आहे की तो शिष्य गजानन महाराज आणि त्यांना म्हणतो, महाराज हे सगळं तुमचंच आहे. ते म्हणतात, तुमचंच आहे म्हणतोस तर मग मला काय दिलंस तू? ताट भरून दक्षिणा घेऊन ये. मग तू सगळं ताटामध्ये आणतो, सगळं द्रव्य वगैरे आणून तू देतो. ते म्हणाले, तू काय म्हणालास मला? हे सगळं तुमचं आहे म्हणालास ना, मग आता मला काय पाहिजे ते मी घेतो. समर्थ जसे शिष्याला म्हणतात मला ते तुझं सकळ वैभव दे, तसं गजानन महाराज त्या शिष्याला म्हणाले, आता मला काय पाहिजे ते मी घेतो सगळ्या घरामध्ये. हा पटकन उठला आणि उंबरठ्यामध्ये बसला ते काय काय घेतायत बघण्यासाठी. हे गजानन महाराजांनी पाहिले. अहो सद्गुरू ते अवतारी पुरुष. त्यांच्या लक्षात आलं की हा छद्मीपणा करतोय. ते म्हणाले, तू यातला हा प्रसंग आहे. आणि काही दिवसामध्ये ते सगळं त्याचं वैभव आपण देऊ शकतो. कदाचित एखाद्या वेळी असा अत्यंत काय म्हणू शूरत्व म्हणा, दान शूरत्व अंगीकारले जाईल. मनामध्ये तो आसक्ती विरहित भाव निर्माण होईल आणि शिष्य सगळं देऊनही टाकील. पण देहावरची आसक्ती मात्र शिष्य देऊ शकत नाही. समर्थांना ते पाहिजे. सज्जनगडाच्या कड्यावर सगळे शिष्यांसोबत फेरफटका मारत असताना वारा आला आणि समर्थांच्या खांद्यावरची छाटी वाऱ्याने उडाली. समर्थ वाक्य सुद्धा पूर्ण होऊ दिलं नाही. कल्याणा छाटी उडाली एवढं सुद्धा समर्थ बोलले नाही. कल्याणा छाटी एवढं म्हणले, 2 शब्द ऐकले आणि कल्याण स्वामींनी ती छाटी हातात घेण्यासाठी तिथून छलांग मारलेली आहे. देहाचा विचार नाही केला की दगडावर पडेन का, झाडावर पडेन का, माझी सालपट निघतील का, माझा कपाळ मोक्ष होईल का, माझा पाय तुटेल का, हात तुटेल का. समर्थ रामदासांना शिष्याचं हे फक्त वस्तू आणि व्यक्तींमधली आसक्ती नव्हे, देहातली आसक्ती काढायची आहे की जी शक्यतो सुटत नाही, निघत नाही. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक संदर्भ आलाय, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. येईल माणूस पण पुढे समर्थ या समासामध्ये म्हणतात, इतुके स्वामी बोलिले, आज्ञा घेऊन निघाले, तव शिष्ये विनविले, विनीत होऊनी श्रीराम. आता पुढील ये समासी, उभयतासी, तेणे स्वानंद सिंधुसी. श्रीराम इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम. ऐका सांगिजेल माया निरूपण. श्रीराम. 39 ओव्यांचा हा पहिला समास आहे. आता हा संवाद झाला, तू मला ते सगळं देऊन टाक. तो पण शिष्य पण म्हणतो, स्वामी देऊन टाकलं मी तुम्हाला. ते म्हणाले, तुझं पद मी तुला देऊन टाकलं. इतुके स्वामी बोलिले, आज्ञा घेऊन निघाले, तुला तुझं पद देऊन टाकलं म्हणले. ठीक आहे, मी निघतो आता.
आता थांबून काय करायचंय? शिष्याकडनं जे घ्यायचं होतं ते त्याला टाकायला लावलं, घेतलं काही नाही, सोबत काही नेलं, न्यायचा विचारच नाहीये. निघतो म्हणाली, येतो आता. तव शिष्य विनविले. शिष्याच्या मनात सद्गुरूंबद्दल अत्यंत तळमळ आहे, आता विरह, की आता तर कुठे संवाद चालू झालाय आणि कुठे जाताय तुम्ही? तव शिष्य विनविले, विनीत होऊनी अत्यंत नम्र भावानी. शिष्य समर्थांना म्हणतोय, थांबा ना थोडं, कुठे निघता आता? जाऊ नका, मला थोडं तुमच्याशी बोलायचंय अजून. आता सद्गुरूंना सोडावं वाटत नाही. एवढा संवाद झाला, सद्गुरू निघतात, पण शिष्याला काही त्यांना जाऊ द्यावं वाटत नाही. म्हणून तो त्यांना विनंती करतो, अत्यंत नम्र भावाने विनंती करतो, आत्ता जाऊ नका, थोडं थांबा ना गुरु. स्वामी थोडा वेळ थांबा ना अजून माझ्यासोबत. कारण आता त्याला सद्गुरूंना सोडायचं नाहीये. कारण सगळ्या नाशिवंताचा त्यांनी त्याग केला. सगळं जे वैभव वाटत होतं त्याला आतापर्यंत, ते त्यांनी टाकून दिलं. आता त्याला अध्यात्म ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. नाशिवंत वैभव होतं जे त्याच्या सोबत जे शाश्वत नाहीये, त्याचा त्याग करायला देहासक्ती सोबत त्याग करण्यासाठी समर्थ सांगताय. आत्माराम या ग्रंथातला हा त्याग निरूपण नावाचा पहिला समास आहे. तो त्याग हा सगळा विषय या पहिल्या समासात आला आणि या मधला हा पहिला समास आहे, त्याग निरूपण. आणि आता पुढे समर्थ म्हणतायत, आता पुढील समासी, आता पुढच्या समासामध्ये संवाद होईल उभय तासी. गुरु शिष्यांचा संवाद आहे. तेणे स्वानंद सिंधुसी भरिते दाटे बळे. स्वानंद सिंधू तो सागर आहे, आत्मानंदाचा जो सागर आहे, त्याला भरती दाटून येणार आहे. आणि ती कशी येणार आहे? बळे. त्याला विशेषण आहे. किती उचंबळून येणार आहे आनंद. तो सुखाचा सागर जो आहे, शाश्वत सुखाचा, शाश्वत सुखाचा, स्वानंदाचा सागर, त्याला भरती येणार आहे. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम. ऐका सावध वर्म सांगिजेल माया निरूपण. समर्थ म्हणताय, आत्मारामाचा पहिला समास आहे, ऐका सावध वर्म. मूळ आता खाली उतरलेत समर्थ, अजून खाली वर्मावर बोट ठेवलेलं आहे. त्याग केलाय. कशाचा केलाय? पुढचा समास आहे माया निरूपण. आणि समर्थ या ठिकाणी म्हणतात सांगिजेल माया निरूपण. त्या मायेवरचं निरूपण समासामध्ये मी सांगतो असं समर्थ म्हणतात. 39 ओव्यांचा हा पहिला समास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. समास दुसरा, सद्गुरू निघाले हे पाहून आपण पाहिलं की शिष्य तीव्र ओढ निर्माण झालेली आहे आणि विनंती करतो. मग आता नुसती विनंती करून चालेल का? तो त्यांची स्तुती करतो की अनेक वेळा मोठमोठी संकट आली की माणसंच काय, देवादी देव सुद्धा त्यांच्या उपास्य देवतेकडे जातात, महाविष्णूकडे जातात आणि त्याची जाऊन तिची स्तुती करतात की जेणेकरून तो भगवंत, तो देव प्रसन्न व्हावा आणि त्यांनी म्हणावं की सांगा काय अडचण आहे.
आता शिष्याला सद्गुरूंना जवळ ठेवून घ्यायचंय, एका दृष्टीनं सद्गुरूंना खुश करायचंय, म्हणून शिष्य आपल्या सद्गुरूंची स्तुती करतो. जय आनंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परम पुरुषा श्रीराम. हा माया निरूपणाचा समास आपण उद्याच्या सत्रामध्ये दुपारी 2 वाजता पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थ रामदास. जय जय रघुवीर समर्थ.